हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावर ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय मात नर्मदे हरि हरि स्वस्ति श्री गणेशाय नमः स्वस्ति श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अवीप्सितार्थ सिद्धितार्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गल्यमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमस्तुते वंशे विभूषे दकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखात् दलबिन्दनेत्रा कृष्णात् परं तत्त्व किमपि मां न जाने यस्याङ्के च विभाति भूधरसुता देवापगामस्तके भाले भालगले च विदुरगरलं यस्योरसि व्यालराट सोऽयं भूतविभूषण सुरवरः सर्वाधिपः सर्वदा सर्वः सर्वः शिवः शशिनिवः श्रीशङ्करो पातु माम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्रीगुरवे नमः. आज आपण या ठिकाणी मा अंबा परंबा जगन जीवनदायिनी माता नर्मदेची परिक्रमा करून दत्तभाऊ त्या निमित्ताने आप्त नातेवाईक सगळे सोयरे संबंधी हे जमा झाले आणि हा कार्यक्रमाचं मूळ स्वरूप आहे नर्मदा परिक्रमा. कशा करता करावी परिक्रमा, काय कारण आहे, का करतात लोक, तर पहिले नर्मदा माता समजून घ्या. नर्म म्हणजे सुख आणि दा म्हणजे देणारी. संसारामध्ये माणसाला अनेक प्रकारचे दुःख आहे, अनेक प्रकारच्या आदिव्याधी आहे. त्यामध्ये संसाराचं दुःख मोठं आहे आणि या संसारामध्ये आल्याच्या नंतर हजारो वर्ष जीव या ठिकाणी यातना भोगत असतो आणि ती यातना भोगता 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 भोगता
त्याचा काही पुण्याचा उदय होतो. आणि म्हणून उदय झाल्याच्या नंतर तो सत्कर्म करतो. शास्त्राने अनेक प्रकारचे सत्कर्म सांगितले. सत्याला अनुसरून जे है ती सत्कर्म. सत्कर्म का करावी पहिलं हे समजून घ्या. सत्कर्म याकरता करायची की कर्माचा परिणाम आपल्यावर आला नाही पाहिजे. म्हणून आपल्या कायेनं वाचेनं मनानं आणि आपण सत्कर्म केलं पाहिजे. सत्कर्माशिवाय या संसारातून तुमची गती नाही. कारण मनुष्याच्या शरीरामध्ये किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला पहिली जी पायरी आहे ती कर्मापासून आहे. या संसारात कोणताही कितीही सिद्ध झाला किंवा मुक्त जरी झाला तरी त्याच्या पहिले त्याच्या जीवनामध्ये कर्म आहे. कर्माशिवाय आणि या संसारात तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. काही लोक म्हणतील नाही नाही मला चमत्कार झाला. कसं चमत्कार? मी चमत्काराला बिलकुल न मानणार. मला जमत. मला लोक विचारायचे रस्त्याने एका ठिकाणी, यांना माहिती आहे का माणसाने मला विचारलं तर 3 वर्षाची परिक्रमा करण्याकरता निघालेला होता. तर त्याच्यामुळं आम्ही येडे. काय म्हणते काय मी त्यांनी मला विचारलं महाराज तुम्हाला काय अनुभव आला? मी काय अनुभव या चमत्काराला काही मला माहित नाही. मला काही चमत्कार येत आणि मी चमत्कारावर विश्वास सुद्धा ठेवत नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करणं कोणताही कार्य संकल्प करणं, त्या कार्याची पूर्ती करणं हाच मोठा चमत्कार आहे. याच्या पलीकडे चमत्कार नाही. ते मी परिक्रमामध्ये असल्या कारणानं मग ते सर्च करण्याचं काम पडतं. ते एक सर्च केलं की त्याच्या बरोबरची लई येतात. मग ते कोणी मला चहा भेटली नाही, आम्हाला चहाच भेटली नाही, काय करा चालता येईना, चहा भेटली नाही. म्हणून कोणीतरी एका म्हातारी माई समोर आली की चहा घेऊन आली आणि आम्हाला चहा करा. एड्या हो तुम्ही नरकाच्या कुंडातून वर चालली आणि तिथं लोकांना सांगू राहिली चमत्कार. आमच्या जीवनामध्ये चमत्कार आहे. त्या सगळे थकान आहे. चमत्कार जीवनामध्ये तो पाहिजे की जे कार्य मी हातामध्ये घेतलं ते कार्य माझं शेवटपर्यंत गेलं. हा सर्वात मोठा चमत्कार आहे. कारण ईश्वर परमात्मा माता तुम्हाला ते कार्य करण्याकरता सक्षम बनवते. हा चमत्कार. लोकांना काय मला काय माताने इथं हे दिलं ते मानून घ्या ना. कोणी एखादी दीन दुबळी तिच्याजवळ देण्याकरता काय नाही आणि तिने अचानक तुम्हाला काही जर दिलं तर त्याचे व्हिडिओ काढायचा आणि मला माताने भेट दिली. अरे काय वेळेचं कसा. मला हे सांगायचं आहे की कर्म करत असताना कर्माची आशा करू नये. सत्कर्म करा. सत्कर्म करून त्या सत्कर्माच्या फल तुम्हाला मिळणार आहे. संसारामध्ये कोणतीच वस्तू अशी नाही की ती तुम्ही कर्म केलं आणि ते तुम्हाला मिळणार. आज नाही उद्या कधी ना कधी का होत नाही. ते मिळणार म्हणजे मिळणार. तुमचं कर्म आहे. आणि म्हणून आपण चांगले कर्म करा. जेणेकरून चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माचं चांगलं फल मिळेल. म्हणून शास्त्राने अनेक प्रकारचे कर्म सांगितले. चांद्रायण व्रत आहे महाराज, कठीण आहे, करू शकत नाही. अनेक असे व्रत आहे. 1 महिना दूध पिऊन राहायचं किंवा 12 दिवस
केवळ दूध पिऊन राहायचं. असे अनेक व्रत आहे. ते व्रत करण्याकरता माणसं सक्षम नाही. म्हणून कलियुगामध्ये केवळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण. कलियुग केवळ नाम आधारा. कलियुगामध्ये केवळ नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण करण्याकरता यादसाठी वनांतरा जातो सांडून या घरा. मी या करता की कारण मी इथं जर भजन करीत बसलो, इथं जर मी काही करीत बसलो तर समोरच्यांना चांगलं वाटणार नाही, तर नाही चांगलं वाटणार. किंवा ते मधी मधी काय काव काय चाललं काय नाही, दोघं असले तर बोलणार, तिघं असले तरी बोलणार. म्हणून त्यांना विक्षेप होईल, मला पण विक्षेप होईल. म्हणून घर सोडून कुठेतरी जंगलामध्ये जाऊन भजन करू. त्या उक्तीप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायचीच ही उक्ती आहे. त्यांनीच हे म्हणलेलं आहे. यादसाठी वनांतरा जातो सांडून या घरा. सुद्धा आठवेन मला दिठेल माझे प्रेम अंतरील भगवंत. त्याच्यामुळे थोडाफार काही मागं पुढं असेल, पण या करता मी घर सोडून आणि परमार्थ करण्याकरता बाहेर जातो, भजन करण्याकरता बाहेर जातो, काहीतरी साधना करण्याकरता बाहेर जातो. म्हणून कलियुगामध्ये अशा अनेक साधनामध्ये तीर्थयात्रा आहे. मनुष्यानं तीर्थयात्रा करायला पाहिजे. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा करणं गरजेचं आहे. तुमचे हात पवित्र होतील, पाय पवित्र होतील, चालता चालता हे इंद्रिय पवित्र होतील. आणि हे इंद्रिय पवित्र होता होता तुमच्या अंतःकरणामध्ये आपोआप सात्विक भाव जागृत होईल. पण महाराज तर एवढे तीर्थयात्रा जमत नाही. मग छोटी तीर्थयात्रा, पदयात्रा, पायी यात्रा, ही बसून जाण्याची पण यात्राच आहे, ती पण पायानं जातो माणूस. पण तो कोणाच्या तरी वर अवलंबून जातो, गाडीवर अवलंबून जातो, बसणं आहे. म्हणून आपल्या पायानं चालता येईल तेवढी यात्रा केली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी पंढरपूरची यात्रा करतो, बरोबर आहे, चांगली करायला पाहिजे. आळंदीची करतात. कोणी कोणी काही वारकरी असे आहे की ते सारखी पंढरपूरची आणि आळंदीची सारखी वारी करतात. पंढरपूरहून निघले का आळंदीला, आळंदीहून निघले का पंढरपूरला, बस हे त्यांच्यात काही दुसरं कामच नाही. 15 दिवसात इथं जायचं, 15 दिवसात इथून इथं जायचं. बरं ते बी काला घेतल्याशिवाय निघत नाही अशी वारकरी. पण हे जे हे महाराज एवढं दर महिन्याची वारी होणार नाही, म्हणून काय तीर्थयात्रा करायला पाहिजे. या नात्यानं या ठिकाणी माता नर्मदेची परिक्रमा करतात लोक. यामध्ये आतापर्यंत करोडो लोकांनी ही परिक्रमा केली. आणि ही परिक्रमा करण्याच्या पाठीमागं कारण काय आहे, तर मातेचा उगम हा भगवान शिवाच्या घामापासून झाला. काही ठिकाणी कथा आहे की भगवान शिवाने विष पिलं आणि विष पिल्याच्या नंतर कंठामध्ये आणि वेदना व्हायला लागली. म्हणून ती वेदना शांत करण्याकरता अमरकंटक मध्ये येऊन बसले. अमरकंटक त्याच्यामुळेच नाव आहे. त्या ठिकाणी येऊन बसले आणि येऊन बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान शिवाच्या शरीरातून जो घाम निघाला, पांढरा घाम, विषाचा घाम,
त्या घामापासून एक दैवी शक्ती तयार झाली आणि ती दैवी शक्ती म्हणजे भगवान परमात्म्याच्या शरीरामधून निघालेली शक्ती म्हणजे माता नर्मदा. नर्म म्हणजे सुख, दा म्हणजे देणारी, सुख देणारी नर्मदा माता. म्हणून या मातेची परिक्रमा करण्याचे अनेक नियम आहे. ज्याला ज्या पद्धतीनं करता येईल त्यांनी तो त्या पद्धतीने करतो. पण साधारण सरासरी ठळक ठळक तुम्ही ज्या ठिकाणाहून सुरुवात करता त्या ठिकाणी पुन्हा येऊन थांबणे याचं नाव आहे पूर्ण परिक्रमा. मग ती तुम्ही येणे प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्ही करू शकता. गाडीने करू शकता, पायी करू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीनं. पहिला जो नियम आहे 3 वर्ष 3 महिने 13 दिवस ही यात्रा केली पाहिजे. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. महाराज एवढं तर कोणाला वेळ काय आहे, लोक करणारे लोक पण आहे असं नाही काही. अनेक तुम्हाला सगळ्या संसारामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहे. 3 वर्षाची परिक्रमा करणारे लोक आहे. कोणी कमीत कमी 1 चातुर्मास करावा, मातेच्या किनारे 1 चातुर्मास करावा, या पण हेतूचे लोक आहे. काही किंवा आपल्याला परिक्रमा पूर्ण करायची, बाकी काही असो. म्हणून असे हजारो करोडो लोक चालू आहे, तुम्हाला सांग, लाखो लोक. आता मी त्याचे जाणकार आणि आपल्या महाराष्ट्राचेच आहे प्रशांत कुलकर्णी म्हणून खप्पर मालच्या पाठीमागे राहतात. त्यांना फोन केला, त्यांनी सांगितलं रोजचे 200-250 लोक यात्रा करू लागले. रोजचे एवढे लोक यात्रा करू. चांगलं आहे, यात्रा करायला पाहिजे. आणि यात्रा केल्याशिवाय तुमचे इंद्रिय पवित्र होणार नाही. म्हणून हजारो लोक करू लागले, करायला पाहिजे. त्याचं कारण आहे की चालताना तुमचे जे इंद्रिय आहे ते सात्विकपणा त्यामध्ये उतरल. पुन्हा तुमच्या अंतःकरणामध्ये सात्विकपणा उतरल. कारण तुम्हाला बाहेर म्हणल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी सहन केल्याशिवाय आपल्याकडे गंज मोठा आहे आपल्याकडे. पण बाहेर निघल्याच्या नंतर तुम्हाला रोडवर सुद्धा झोपावं लागेल. काही केवढा जरी किमतीवान माणूस असला, मौल्यवान माणूस असला ना, त्याची त्या लोकांना काही किंमत नाही. त्यांना काय किंमत नाही. त्यांना किंमत आहे जो पायी चालतो, जो भजन करीत चालतो, त्याची किंमत आहे. आणि म्हणून कोणत्याही हर प्रकारे ज्याला ज्या प्रकारे करता येईल त्यांनी त्या प्रकारे करायला पाहिजे. चला लोकव्यवहार कोणी जादा झालं म्हणतील, कोणी कमी, त्याचा विषय सोडून द्या, हा गौण विषय आहे. पण मुख्यतः आपल्या जीवनामध्ये परिक्रमा करायला पाहिजे. तेव्हा नाही होत, या ठिकाणी यांनी पाणी आणलं असेल, तीर्थ आणलं असेल, तीर्थावर जाऊन स्नान करते, झालं काम. त्यामध्ये बी माता सुख देते. सबिंदू सिंधू सुस्कल तरंग भंग धंजितम. बिंदू एवढी मोठी सबिंदू. सबिंदू म्हणजे बिंदू सगळेच आहे. माते सहित ज्यामध्ये माता आहे, एक आपल्या जीवनामध्ये आला तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. इकडं बी
सांगितले साधू संतांनी की केवळ गंगेचं नामस्मरण जर केलं, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती गंगा. एवढं महत्व सांगितलं तीर्थाचं. पंढरपूर पंढरपूरला जाऊ नका तुम्ही, हो. दुरून पानिसता तरी सुद्धा महादोष समाप्त होतील. हेच पहा, एवढं महत्व आहे तीर्थाचं. आता ते काय माहितीये का, हा संसार हौशा गवशा औषध आहे. ज्याला ज्या पद्धतीनं वाटेल त्यांनी त्या पद्धतीने, कोणत्या का पद्धतीने होईना पण पूर्ण करतो, काहीतरी करतो ना, परमार्थाचा कोणता तरी वाटा उचलतो. काय सांगतो मला, काय हजारो प्रकारचे नाना प्रकारचे लोक भेटतात रस्त्याने. हा, मजा घ्यायची, आनंद घ्यायचा. काय कोणी 3 वर्ष निघाला, एक माणूस तर हातावरच चालू आहे. आता कधी पोहोचेल. मला चहा पाजली, दूध पाजलं त्यांनी, येताना मी चहा सोडून दिली. दूध पाजलं, मला सगळा खर्च स्वतःहून करू लागले आणि एवढं करून हातावर चालू आहे. पायांनी चालायचं, हाताने चालायचं. काही लोटांगण घालीत चालले, केवळ लोटांगण. काही दंडवती परिक्रमा. तेव्हा ज्याला ज्या पद्धतीने जमल त्यांनी त्या पद्धतीने, जशी परिस्थिती असली, जसा तुम्हाला योग जुळून येईल, जशी तुमची साधना असेल, जसं तुमची भक्ती असेल. कारण तुम्हाला सांगतो, पैसा तुमच्याकडं आसन तवर तेव्हा तुम्हाला कोणी पैसा देईल. तुमच्याकडे पैसा नसल्यावर कोणी रिकामा नाही तुम्हाला बसले पैसे द्यायला. तुमच्याजवळ आसन नाही काही तर कोणीकडून येणारे आसन, तेव्हा तुम्हाला पैसे देतील लोक. तुमच्याजवळ नसले तर तुम्हाला कोणी देणार नाही. तसं तुमच्याजवळ जर पुण्य असेल तर तुमच्याकडे पुण्य येईल. तुमच्याकडे पुण्यच नसले तर काय येईल, पापच येईल ना. पुण्य असेल तेव्हाच, म्हणून काही असल पुण्याचा उदय, ताशे सत्कर्म आणि घडतात. सोपं आहे तीर्थयात्रा करणं सुद्धा. तीर्थयात्रा साधनेमध्ये सगळ्यात अधम साधना सांगितली, छोटी. उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यानधारणा, तीर्थयात्रा अधमा धर्म. तीर्थयात्रा ही अधम आहे. पण आधम कोणाच्या ठिकाणी हे, जे सिद्ध पुरुष आहे. चौथ्याच्या ठाई काही करण्याची नाही. मग त्यांनी केलं काय, नाही केलं काय. हा, संसाराचा जसा ओघ आहे तसं त्याला चालावं लागणार, हा नियम आहे. पण केलं तरी पुण्य होईल किंवा नाही होईल. पुण्य झालं तरी कामाचं नाही, नाही झालं तरी काही कामाचं नाही. काय कामाचं आहे, साधून पुण्य करेल, काय कामाचं आहे. तू का म्हणे अग्नी झालो, आम्ही झालो अग्नी रूप, लागून येते पाप पुण्यांग. पाप पुण्यांग. तुम्ही जर पापाचं पुण्याचा स्वीकार केला तर याचा अर्थ पापाचा पण स्वीकार आहे. म्हणून दोन्ही गोष्टी त्यागाव्या लागतात, त्याग करावा लागेल. म्हणून अशा हजारो करोडो साधू संत तीर्थयात्रा या परिक्रमेमध्ये आहे. त्यांचं पण दर्शन होईल की ज्यांच्याकडे आहे सर्व उपलब्ध, ते सुद्धा सर्वस्वाचा त्याग करून. आम्ही, मला वाटतं शेवटच्या आदल्या दिवशी, बहुतेक आदल्या दिवशी आपण त्या मसालेवाल्याच्या तिथं मुक्काम केला. त्याच्या आदल्या दिवशी रस्त्याने एक महात्मा चालले होते. ते काय असे सामान्य माणसं महात्मा नव्हते. रस्त्यानं आपण जेव्हा गाडी सोडून दिली, आपण गाडी सोडून दिली, मधल्या भागामधून आलतो पायीने. सामान्य महात्मा नव्हते. चांगल्या परिस्थितीमध्ये गाडी घोडे आमकं टमकं सगळंच असाल. कारण ते तुमच्या चेहऱ्यावर त्याची आभा दिसते. तरी सुद्धा एवढं सोडून आणि ते चालत होते. त्यांचं शरीर सुद्धा
असं वाटत नव्हतं चालण्यालायक आहे म्हणून, पण तरी सुद्धा चालत. याचा अर्थ आहे तर्क वितर्क केल्यापेक्षा त्या ठिकाणी खऱ्या खऱ्या सुखाची आणि प्राप्ती आहे. ज्याला अनुभव आला त्याला आहे. नाही तर मग चमत्कार लोकांना सांगित बसा कॅमेरा घेऊन, मला एवढं काय सांगतो म्हणून. अरे बाबा हो, तुम्ही साधना करण्याकरता गेले का प्रदर्शन करण्याकरता गेले, असा त्याचा अर्थ आहे ना. साधना ही सांगून आहे, आणि सांगून केलेली ती साधना नाही, ती एक प्रकारचं ढोंगच आहे. मग मी केलं काय, तुम्ही केलं काय, कोणी केलं काय. साधना ही सांगून नाही केलं जात. कारण ते आत्मउद्धाराचं साधन आहे. तिथं आतल्या गोष्टी खोलायच्या आहे, बाहेरच्या थोडी गोष्टी खोलायच्या आहे. ते आत्मउद्धाराचं साधन आहे. तिथं आत सांगणं, काय जे सांगायचं ते आत सांगणं आहे, बाहेर नाही. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो, काही काही लोक ते कॅमेरा ते संग घेऊन चालले होते, मोबाईल मध्ये युट्यूबवर खातं खोलले. काय सांगा तुम्हाला, 15-15, 20-20 वर्षाच्या मुली सुद्धा परिक्रमा करू लागले. ठीक आहे, करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण बाबा हो, हा व्हिडिओ थांबवा, याची फारशी आवश्यकता नाहीये. हा थोडा आपण जागृत आहे हे परकीयांना सुद्धा कळायला पाहिजे. याच्याकरता ह्या गोष्टी थोड्या ठीक आहे, पण आतीच केवळ त्याच्याकरताच तुम्ही परिक्रमा करू लागले. तुम्हाला सांगतो, त्या व्हिडिओच्या चक्कर मध्येच काही सुखाईच्या परिक्रमा चालू आहे. कधी युट्यूबवर पाहा तुम्ही की लाईक मिळते ज्यादा, म्हणून याच्याकरता परिक्रमा चालू. महाराज चालीत काय रेकॉर्डिंग. जाऊ द्या. तर त्याला मला हे सांगायचं, हे बंद करा, हे नको जायचं ना, बस जादा दांगोडा करत बसायचं नाही. आपलं काय मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घराच्या बाहेर निघाले, तुम्ही या संसारामध्ये आले तर काही घेऊन आले नाही, आणलं नाही, काही भाकरी बिकरी सगळं घेऊन आले नाही, कायच नाही. हातपाय सुद्धा हालता येत नव्हते, प्यायची सुद्धा सूद नव्हती. आई आपल्या मुखामध्ये स्थान देते, आहे का नाही. मग जर समजा तो एवढं जर पूर्ण करू शकतो, तर तुमचे पुढचे सुद्धा जीवनामध्ये जे जे भोग उपभोग आहे तो पूर्ण करील. त्याच्यामुळं हा विचार नाही करत आता कसं होईल, काहीच नाही करायचा. निघायचं आपलं, निवांत निघायचं, काही विचार करायचा नाही. तुम्हाला सांगतो, रस्त्यानं आपोआप व्यवस्था होते, काही डोक्याला ताण घ्यायचे नाही. आणलेच तुम्हाला समजा इकडं कधी उबगले, आता वाटलं काय करावं, मस्त आपली थैली घ्यायची, बस नर्मदा माता घ्यायची, पूजेचं सामान घ्यायचं, आणि आपली गळ्यात घेतली की नर्मदे हर. काय ते तुम्हाला सांगतो, तुम्ही मला तर वाटतं 10-5 वर्ष काढू शकतो माणूस असं. याच आश्रमानं जर काढायचं ठरलं तर काय दुसऱ्या आश्रमात ते तयारच आहे, सेवा करण्याकरता त्यांना माफ न पाहिजे, कोणी का व्हायला. ते कधी तुमचे गुणदोष नाही पाहत, आपण त्यांचे गुणदोष पाहतो. तिथं गेलेले माणसं आपण एका दिवसाकरता जातो, पण ते मात्र काही घेणं देणं नाही. तुम्ही मातेची परिक्रमा करण्याकरता आले ना, बस तुमचं स्वागत आहे. बाकी आम्हाला काही द्यायचं नाही, विचारच सुद्धा नाही तुम्ही. कारण आता याच्यामध्ये काय आहे, काही एखाद्या वेळेस समजा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काही आतंकवादी घुसू शकतात, गर्दी व्हायला लागली म्हणल्याच्या नंतर तिथं. त्याच्याकरता तुम्हाला तुमचे कागदपत्र जे आहे ते जवळ ठेवणं गरजेचे आहे, तेवढे जवळ ठेवले पाहिजे. परंतु किंवा हसत झालं पाहिजे, अरे बाबा नाही होतच नाही परिक्रमा, दोघांच्या संघ होतच नाही म्हणते, तिघांच्या संघ होतच नाही म्हणते, मला असे म्हणायचं नाही. परंतु माझ्या डोक्यात होतं की मी 2 महिन्यामध्ये पूर्ण करेन, असं माझे ठरलेलं होतं अगोदर, की आपण 2 महिन्यामध्ये पूर्ण करू. मग त्या निमित्तानं महाराज बोलले, चालू आता मी नाही तर कोणाला म्हणू शकत नाही. दत्ताभाऊ भेटले, ते मी म्हणलं चला.
आमचे पंडित बाबा म्हणले चला कुठं डोकर घ्यायचं तुम्हाला. आल्याच्या नंतर मग सोबत आणखी गाडीला चालक म्हणून आजपर्यंत ज्याने कसल्याही प्रकारे माझ्याकडे 2 पैशाची आशा केली नाही. कारण आतापर्यंत जवळजवळ मला असं वाटतं 2010 पासून तर 9ला कार्यक्रम झाला. 9ला काही मी फिरत नव्हतो. 10 पासून 10 किंवा 11 मध्ये आम्ही गाडीवर जाणार. 10 मध्ये गाडीवर जायचं प्रवचनाला, कीर्तनाला. कोणाची गाडी बोलून घ्यायची, त्याच्यावर जायचं. आणि त्यावेळीपासून तो माझ्या संघ आहे. चांगली सेवा केली. आणि मला अजून कारण रस्त्यानं आम्ही जे चालत होतो, मला कधी कधी असं पडेल असलं ना तर ध्यान तर मी एकटाच असतो. हा ना, तुम्हाला सांगतो म्हणजे अंगावर शहारे उभे राहणारे अनुभव. अशी परिक्रमा कोणी करणार नाही आणि करू पण नका. सोपं नाही. तुम्हाला सांगतो 2 महिन्याचं टार्गेट होतं आमचं की 2 महिन्यामध्ये पूर्ण करू. 2 महिन्याला सुद्धा 2 दिवस कमी आम्ही यात्रा पूर्ण करणार. तेव्हा काय अवघड नाही हो. ते तुम्हाला सांगतो, मी कधी तयारी केली ना, मी 1.5 महिन्यात करेन. 60-65 किलोमीटर चालत तयारी करावं लागेल त्याला चांगली. हा, चांगली जर तयारी केली तर 1.5 महिन्यामध्ये असं वापस येऊ. हा, असं मी डोक्यात घेतलं नाही आणि बहुतेक होणार नाही. एखाद्या वेळेस आली तर माझ्या डोक्यात करायची वाटा तर ते 1.5 महिन्यात करेन. मग त्याच्या अगोदर 4 महिने करतो. हा, त्याची तयारी करेन. काय नाही हो. तुम्हाला सांगतो, हे तुम्ही जेवढे नियम घेतले ना, तुम्हाला परिक्रमा मग तेवढ्या नियमाने करावं लागेल. एक नियम घ्यायचा कोणता, परिक्रमा पूर्ण करण्याचा. बस, बाकी नियम ठेवायचे नाही डोक्यामध्ये. तुम्ही पूर्ण करणार. मग तुम्ही या ठिकाणी गेले पाहिजे, प्रत्येक घाटावर फिरायला पाहिजे, प्रत्येक तीर्थयात्रेमध्ये फिरायला पाहिजे. मग तुम्हाला 3-4 महिने 4 महिने लागते. 4 महिन्यामध्ये तुमची व्यवस्थित परिक्रमा होते. पण तुम्हाला जर एवढा जलद करायची तर मग त्या पद्धतीने. आणि ही मध्ये तुम्हाला कधी करता येतं ते काही इथं बसले की ज्यादा नदीचे किनारे, तुमची कोणतीही नदी असू दे, मोठी नदी असू दे, तुमची छोटी नदी असू दे, त्याच्या किनारे कुठं ना कुठं झेंडा आणि एखादा त्या ठिकाणी देवता आहे, मंदिर आहे. म्हणून सगळे मंदिर घेण्याची काही आवश्यकता आणि मुख्य जे आहे त्या वस्तू घ्यायच्या आणि त्या वेगामध्ये तुम्हाला करता येते. पण ते करू नका. त्या अति करणं हे ते ऐकत नाही. मला म्हणजे एक गोष्टी असं बसल्याच्या नंतर आठव राहिले, पाठीमागं पळू राहिले. काय सांगत 2 वाजता उठायचो मी. 2 वाजता सगळ्याच पहिले. यांना असं वाटतं छोटा थोडासा आराम झाला तर बरं येतो, थोडासा आराम झाला तर बरं येतो. पण त्यांनी पण काही कळत नाही करून आम्ही सोडला. पण कधी कधी असं चाललो तर पाठीमागच्याला पळावं लागेल जोरात, असं बी चाललं. तर हे मात्र टिपाच एक मला पण थोडंफार कशात गुतलं की येऊन बरोबर आहे चला. तर या पद्धतीने सर्वांनी साथ दिली. आणि म्हणून एवढ्या कमी दिवसामध्ये सरासरी होत नाही. फक्त एकच मुलाचं रेकॉर्ड आहे.
त्यांनी 45 दिवसामध्ये केली. हा, तर मला बी अंदाज आहे 45 दिवसामध्ये होऊ शकते. फक्त तुम्हाला कमीत कमी 65 किलोमीटर चालायला लागेल. सकाळी 40 चालायचं, संध्याकाळी 25 चालायचं. 65 किलोमीटर चालले, 1.5 दिवसामध्ये तुम्ही पडलो, 1.5 महिन्यामध्ये तुम्ही वापस येणार. तर चला, हे कसं एक तुम्हाला सांगितली माहिती. परंतु जो ही जी परिक्रमा आहे, ही परिक्रमा पहिले मार्कंडेय ऋषींनी केली. आणि म्हणून ज्या वेळेला या ठिकाणी सप्तऋषी अरुंधती भगवान परमात्म्याने सांगितलं मत्स्य अवतार घेऊन की आता प्रलय येणार आहे, आणि प्रलय येणार आहे म्हणल्याच्या नंतर प्रलयामध्ये सर्वांचा विनाश होणार आहे. कोणीच्या ठिकाणी वाचणार नाही, झाड नाही, पहाड नाही, काय नाही, सगळं जलमय होऊन जाणार आहे. अशा वेळेला सत्यवत राजांनी ती नाव बनवलेली होती की माशीला ठेवण्याकरता. तीच नाव उलटी केली, तिच्यातलं पाणी काढलं, आणि हे सप्त ऋषी अरुंधती सत्यव्रत राजा या नावेमध्ये बसले. तेव्हा या नावेमध्ये मार्कंडेय ऋषीला परमात्म्यानी या आणि जलमय प्रलयामध्ये अक्षय वाटाच्या पानामध्ये परमात्म्याला दर्शन दिलं. आणि तेव्हा हा प्रलय शांत झाला, आणि तो शांत होऊन पुन्हा नर्मदेमध्ये विलीन झालं. पुन्हा जेव्हा पण प्रलय होईल तो इथूनच प्रलय होईल, आणि या संसाराचा विनाश इथूनच होईल. तुम्ही त्याची दिशा जर पाहिली किंवा भाकीत जे सांगतात ते सगळं अगदी, कारण इकडचं जे पाणी घुसलं, कोणतं अरबी समुद्राचं जर पाणी नर्मदेनं घुसलं तर तुम्हाला काही करता येणार नाही. तुमचं पाणी शेवटी 2 भागामध्ये विभाजित होईल, एक दक्षिण भारतामध्ये आणि एक उत्तर भागात. भारताचा जो खालचा भाग आहे तो भाग घेऊन चालेल कुठं, इकडं कलकत्त्यापर्यंत, आणि इकडं घुसली की नर्मदे गोदावरीमधून हा भाग घेऊन चालेल. म्हणजे प्रलयाला बघा तुम्ही, वैज्ञानिकाची दिशा सुद्धा बघा हीच ठरणार. कारण आहे तसा मध्य हे नर्मदा माता, आणि म्हणून सांगितलेलं आहे की जेव्हा पण प्रलय होईल तेव्हा नर्मदे मधूनच प्रलय होईल. त्याच जलातून प्रलय होईल, आणि पुन्हा या ठिकाणी सृष्टी होईल ती नर्मदेच्या, आणि मधूनच सृष्टी होईल नर्मदा पुरण्याचं थोडं थोडं. तेव्हा या ठिकाणी माता ही सुख देणारी आहे. म्हणून मार्कंडेयनी पायजन केली, त्याच्यापासून मग हजारो लोक करतात. तुम्ही सुद्धा करा, आणि ज्या पद्धतीने जमन त्या पद्धतीने करा. आहे का? 2 मिनिटं आपण या ठिकाणी संकीर्तन घेऊन आमच्या ज्या संगतीमध्ये 4 माणसं आली की यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आणि कष्ट घेतले. सोपं नव्हतं त्यांना, आणि यामध्ये पुन्हा चालणं सोपं नाही. सगळं तुम्ही करू शकता पण चालणं करू शकत नाही, आणि ते ही मंडळी चालली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. चांगल्या प्रकारे बाबांनी सुद्धा आणि या ठिकाणी ही चालण्याकरता खूप साथ दिली सगळ्या प्रकारे. आणि मी कधी बोललो असेल, कारण काय आहे की तुम्ही जर चुपचाप राहिले किंवा तुम्ही जर बिलकुल जसं म्हणलं तसं राहिले, मग 2-3 महिने वापस आले नसते. म्हणून त्याच्यामुळे थोडा एक स्वभाव थोडा कठोर, दोष देणं ही गरजेचं होतं. आणि तरी पण या मंडळीने बोललो असेल कधी 2 शब्द, तर त्यांनी काही म्हणले नाही, आणि म्हणले असते तर आता लोक मला कळलं नसतं. पण ते काय, कारण तुम्ही बिलकुल एकदम म्हणजे गोडी गोडी चालायचं म्हणल्याच्या नंतर होत नाही. त्याला तुम्हाला थोडासा एकमेकामध्ये द्वेष उभं राहणं गरजेचं आहे.
तुम्ही सर्व जर धार्मिक झाले तर मग नाही काही करू शकत. धार्मिकच झाले तुम्हाला करायची काय गरज आहे का नाही? म्हणून घरामध्ये पण तुम्हाला असं वाटतं ना भांडणं होणार तर तुम्ही ती काही शंका घ्यायची नाही, होत राहते. हा, फक्त आपण ते बिलकुल आता मी याला बोलणार नाही, तू काही सुपारी बांधून ठेवू नको, बस एवढंच काम. हा, आणि जवळपास यांना पण कळलं असं. आणि करायचं कशा करता, जे करायचं होतं ते केलं. आता बस, आता इच्छा नाही राहिली काय करण्याची. आता फक्त तुमच्या संग या ठिकाणी या भागामध्ये एक सत्संगाचा मंच उभा राहावा. प्रत्येक माणसाला सत्संग करता यावा. परमार्थ काही एका माणसाची किंवा दोन माणसाची विरासत नाहीये, ती सर्वांची विरासत आहे. ते सर्वांना करता आलं पाहिजे, सर्वांना बोलता आलं पाहिजे, किंवा सर्वांना ते आपल्या अंतःकरणामध्ये रुजलं पाहिजे, आपला आत्मउद्धार झाला पाहिजे. हे आता बाकीच्या ज्या बाहेरच्या गोष्टी होत्या, पण त्या सत्ता करा, मोठाले महाराज आणा, अमके करा, टमके करा, बस आता ते तुम्ही हे समजा की यावर्षी आपला जो कार्यक्रम, त्याच उद्देशाने मी बोलू लागलो की आपला हा जो कार्यक्रम आहे यावर्षी ज्ञानेश्वरी आणि श्रवणाचा कार्यक्रम आहे. अष्टादशा ज्ञानेश्वरी, अष्टादशा प्रवचन. अष्टादशा म्हणजे 18 दिवस. ज्ञानेश्वरीवर 18 दिवस प्रवचन होतील, ते बी दिग्गज विद्वानांचे होते, आणि त्यांचं संध्याकाळी कीर्तन राहील. त्याच्यामुळे याही कार्यक्रमाची थोडी नोंद ठेवा. तसं मी तुम्हाला भेटायला येईलच, तुम्हाला भेटायला आल्याशिवाय ते कार्यक्रम होणारच नाही, आहे का नाही? तर तेव्हा त्या कार्यक्रमाची सुद्धा नोंद ठेवा. आणखी महाराजांची या ठिकाणी मला वाटतं 13 तारखेला आणि पंढरपूरचे जे तुळशी पारायण आहे त्या पारायणाची यात्रा निघते. नमामि देवी नर्मदे पाद पंकजम नमामि नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. 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 त्वदीय पाद पंकजम 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 नमामि देवी नर्मदे. 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 त्वदीय पाद पंकजम 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 नमामि देवी नर्मदे. मात नर्मदे हर मात नर्मदे हर मात नर्मदे हर. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. पुंडरीकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.